तुम्ही द्यायच्या वेळेस किती एका संजय गांधी निराधारचा ज्याला 2 पाय नाही, डोळे नाही, त्याला पगार भेटायला वर्ष लागतं प्रोसेस करायला. संजय गांधीचा अर्ज भर, हे कर ते कर, सगळं करून 6 महिने वर्ष लागते. लाडक्या बहिणीला तुम्ही 3 महिन्यात पैसे दिले, मग देताना तुम्हाला समजलं नाही. मग जर आत्ता निकष लावले असं काय हे पात्र नाही हे मग अपात्र लोकांना दिले तर त्याचं काय करणार आहे, कोणावर कारवाई करणार आहे? ते पैसे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना त्याच्या पक्ष खात्यातून वसूल करणार का? ही नालायकी चालणार नाही. अशी जर नालायकी केला तर आम्ही त्या पद्धतीनं समोर गेल्याशिवाय आहे. भाऊ, बीड प्रकरणामध्ये 2 आरोपी जे आहेत ते ताब्यात आता घेतले, जे फरार होते त्यातला एक अजूनही फरार आहे. परंतु वारंवार जी मागणी होते की फाशीची शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे किंवा लवकर शिक्षा झाली पाहिजे. तुमचं काय मत आहे या सगळ्या चौकशीबाबत? त्याला सत्तेची किनार लागलेली आहे. आरोपी आहे, त्याला सत्तेची किनार आहे. त्याच्यानं काही होणार नाही. काही त्यांना माहीत आहे राजकीय लोकांना जास्तीत जास्त वादळाची जी काही हवा आहे, प्रभाव आहे, ते 15 दिवस 1 महिना राहतं आणि नंतर पुन्हा त्याला मदत. माझं नेहमी म्हणणं राहतं सत्य आणि सत्ता. सत्य महत्त्वाचं आहे आणि सत्ता जर सत्याला दाबत असेल तर ते आज नाही उद्या त्याचे परिणाम भोगावं लागेल. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय. जरांगे पाटील ज्या प्रकारे मागणी करतायत की या आरोपींची नार्को टेस्ट करायला हवी, बऱ्याच गोष्टी करायला पाहिजे. माझं काय म्हणणं आहे का एवढा मोठा जर खून होत असेल, बेमानुष मारल्या जात असेल, एवढी गुंडागर्दी चालत असेल तर आज त्या पार्टीचं झालं आहे, उद्या तुमचंही होईल ना. अशा प्रकारचं वातावरण या राज्यात जर कोणी सुरू करून पाहत असेल, सत्ता त्याच्या बाजूने उभं राहत असेल तर त्याला निश्चित झालाच पाहिजे. सर्व पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं हा तपास होणं गरजेचं आहे. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी त्याच्याबद्दल मी नाही बोलणार. सहमत आहात? कारण तहसील लेवलची किंवा स्थानिक पातळीची कामं तिथंच झाली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. सहमत आहे? माझं असं मत आहे का तहसील आणि जिल्हा लेवलचे कामासाठी जर इथं यावं लागत असं तर मुख्यमंत्र्यांना हे पहिले हमी द्यावं का जर कलेक्टर आणि तहसीलदारांना आहे तिथले कामं केले नाही त्याला इथं यावं लागतं तर पहिले कलेक्टर आणि तहसीलदार निलंबित करा. कुठे गेला सेवा हमी कायदा? आहे धम्मक तुमच्यात? 7 दिवसात काम करावं लागतं, 7 दिवसात उत्तर भेटलं पाहिजे. एक उत्तर भेटत नाही आणि इकडे असं सांगायचं ते नाव सांगून सामान्य माणसाला घेरण्याचा प्रयत्न असेल आणि त्याला एवढी चौकशी. हे मंत्रालय सामान्य लोकांसाठी आहे, मुख्यमंत्री मंत्र्यासाठी नाही आहे, ते सामान्य लोकांसाठी आहे. आणि कोणी अशी आडखटी असेल तर आम्ही तशा पद्धतीचं मोर्चा बांधणी करू. विजय वडेट्टीवार बोलताय भाऊ, भाजप सहयोगी पक्षानं संपवतं म्हणून नितीश कुमार अस्वस्थ झालेले आहेत, इंडियामधून बाहेर पडू शकतात. आज तुमचा अनुभव काय आहे माहिती? कसं आहे, भाजप जेव्हा लहान मासा असतं तेव्हा त्या मोठ्या मासाच्या खाली राहून तो भक्षण करत राहतो. मोठा झाला तर त्याच माशाला कोण जगतं. अशी पार्श्वभूमी भाजपची आहे.